मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सुकेळी गावच्या हद्दीत जिंदाल कंपनी समोर सोमवारी पहाटे 5:30च्या सुमारास भीषण अपघात झाला. उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून बेलेनो कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील 2 जण गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार चालक जयदीप दीपक महाडिक वय 36 राहणार बोरीचामा तालुका तळा जिल्हा रायगड हे आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी बलेनो कार क्रमांक MH05 FFE 6255 घेऊन मुंबई बाजूकडून गोव्याच्या दिशेने जात होते. सोमवारी पहाटे सुमारे 5:30 वाजता त्यांची कार सुकेळी येथील जिंदाल कंपनीसमोर आली असता त्याच दिशेने जाणारा टाटा कंपनीचा ट्रेलर क्रमांक MH46 CL 6349 रस्त्यावर उभा होता. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने बलेनोची ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कार चालक जयदीप महाडिक तसेच कारच्या डाव्या बाजूला बसलेले स्वप्नील सुरेश साळुंखे वय 32 राहणार इंदापूर मानगाव यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र वाकणचे ASI भानुदास म्हात्रे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे, मनोहर माळी व राजू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, पोलीस हवालदार महेश रुईकर, प्रशांत घरत, प्रशांत भोईर आणि पोलीस कॉन्स्टेबल बळी फुट्टेवाड यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करत आहेत. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.